यातही मात्र शंका नहीं है। सातत्याने उल्लेख केला जातो कि हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्मभूमी में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है। पाहूया या मॅचचा सिकंदर कोण असेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। सलामीची जोडी मैदानावरती ऋतिक पाटील आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील बैटिंग टीम 12वां। आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील कृष्णा सर जे फक्त क्रिकेटमध्ये नाही तर आयुष्यामध्ये देखील फार वर गेलेत का, कारण मन साफ आहे। आणि मित्रांनो, महाभारतामध्ये कृष्ण म्हणून गेले, तुमची जर कर्म चांगले असतील तर नियती तुम्हाला त्याचं योग्य तो फळ देऊन जाते। आज जबरदस्त कामगिरीची मात्र कृष्णा सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आणि अरे चल जाऊ दे। बघा, ही फॅन फॉलोविंग आहे सरांची, कारण जबरदस्त एक पर्सनॅलिटी आहे कृष्णा सरांची आणि जबरदस्त कामगिरी जी मात्र कृष्णा सरांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। मला वाटतं घरी ते कधी पोहोचतील मला माहीत नाही, मात्र हॉटेलमध्ये जायला जवळपास अर्धा तास तरी लागेल, कारण आपण जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज। एकीकडे संघ मयूर 11 अंधेरी तर दुसरीकडे पियुष रेडियस 11। फलंदाजाची किळी समाप्त झाली आहे, विकेटचं पतन झालंय। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती। 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। असताना 3 गडी गमावला। पहिला बॅटिंग करत असताना टीम मयूर 11 अंधेरी संघाने। नवीन बॅटर मैदानावरती जीतू शिलार, मॅन फ्रॉम खंबालवाडा। जीतू आदाच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण एक जबरदस्त खेळाडू म्हणून जीतू आदा यांची ओळख आहे। बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील।
चला आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत, जिथे आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर जितू शेलार, वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन कल्याण डोंबिवली क्रिकेट. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज बाद झाले तिकडे. विकेटचं होत असताना पतन, वन मोर विकेट डाऊन. बॅटरची खेळी होत असताना इथे समाप्त. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रदीप पाहायला मिळाले. अक्षय थिटे आमचे जवळचे मित्र, वॉरी ऑफ नानकर, स्वागत आहे अक्षय स्पर्धेमध्ये. मुकेश, इसको कैसे भूल सकते. पहिल्या दिवशी हरेश आले, गणेश आले, मुकेश कसा राहिला. मुकेश तिसऱ्या दिवशी आला. नाही त्रिकूट आहे, दोघं आले तर तिसरा येणार 100%. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋतिक पाटील आणि करण ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटवरती मयूर 11 अंधेरी पाहायला मिळतो. पीश 11 JDS संघ पाहायला मिळतोय. थोडंसं स्कोरिंगमध्ये मिस्टेक, मात्र 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये फिल्डिंग लाजवाब, जबरदस्त खेळी. 2 धावा कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जो मात्र आपण पाहू शकतो. दुसरं 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस ऋतिकच्या माध्यमातून फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला षटकार. ऋतिक पाटील म्हणजे एक असा खेळाडू आहे जो आपल्याला ठाणे रायगडच्या मॅच मध्ये ओपनिंग करताना पाहायला मिळतो. असा खेळाडू षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूचा विचार केला तर चेंडू देखील 3 झालेत. ऋतिक पाटील फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. सातत्याने हा खेळाडू आपल्याला ठाणे संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतो सलामवीरच्या भूमिकेमध्ये, आणि अगदी तोच खेळाडू जबरदस्त कामगिरी करतो. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला चिरून पाडून बेदून बॉल सीमा पार आलाय. चौकार, 4 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळेल. कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जे मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल जे मात्र 17 या आकड्यावरती 17 ऑन द बोर्ड. 17 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र आपण पाहू शकतो. दुसरं एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज करण. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर मात्र कॅच झाली आहे कंप्लीट आणि करणची खेळी होत असताना समाप्त. फक्त आतमध्ये हा चेंडू गॅदर करण्यात आला. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 ऑन द बोर्ड. सतरा धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ. धावफलकाच्या दिशेला वळूया. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती 19 ऑन द बोर्ड. 19 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र तिसरं 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला षटकार.
षटकार आलाय धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. प्रदीपच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चांगला चेंडू हा डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा समाप्त. 3 षटकांचा 5 विकेट समाप्त झाल्या. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 25 डीज आहे. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळेल. रोहित भालेराव मॅन फ्रॉम खडेकोलिवली किडनी या नावाने सुपरिचित असणारा खेळाडू रोहित भालेराव पाहायला मिळेल मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील होईल. रोहित भालेराव उर्फ खिडनी पाहायला मिळतोय मैदानावरती. सध्याच्या स्थितीला जबरदस्त कामगिरी करत असताना संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. टीम एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन खराब आहे. वाईट बॉल अमांतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. यावेळेस विकेटचं पतन झालंय. रोहितच्या माध्यमातून दमदार कामगिरी. विकेट इज गॉन अँड वन मोर बॅट्समन हॅज बीन डिपॉइंटेड. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. डीजे रोहित भालेरावच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो. पहिला बॉल वाईट, मात्र त्यानंतर यशांचा वेध घेणारा बॉल आणि त्यावरती विकेटचं पतन. आदरणीय निखिल शेठ पाटील साहेब आणि साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पियुष 11 JDS इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच सचिनजी गायकवाड साहेबांची देखील टीम म्हणून ही ओळख आहे. यावेळेस सिंगल आड होईल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. यावेळेस कॅचची संधी असेल, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार. 4 धावा. आहे की मित्रांनो, या मैदानावरती भरपूर सारे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार साळवीचे मुंबई रांझी टीमचे कोच आहेत आणि ते देखील 1998 साली या मैदानावरती खेळून गेलेत. बघा, इतिहास फार जुना आहे, मात्र इतिहास तो इतिहास असतो मित्रांनो. आणि असा ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. आज गॉड ऑफ क्रिकेट कृष्णा सातपुते सर देखील या मैदानावरती खेळून गेलेत.
जबरदस्त असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन, दमदार असं नियोजन आपण संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पाहू शकतो. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. धावफलकावरती 31, 31 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूंचा विचार केला तर चेंडू 2 शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. कोरड्या टप्प्याचा बॉल जरूर होता. मिडविकेटच्या दिशेला फटका चांगला, एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोसेल, जे मात्र 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. यावेळेस ते सर्राट बॉल मात्र डाऊन द लेग साइड. हा बॉल वाईड असेल. अमांतरशी धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 33 या आकड्यावरती. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे मित्रांनो की पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस वैष्णवी 11 कर्जत अशी असेल. सो वैष्णवी 11 कर्जत टीम आपण कुठे जायचं नाही आहे, ही रिक्वेस्ट आहे. जबरदस्त कामगिरी मागील मॅचमध्ये वैष्णवी 11 कर्जत संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त. विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज होईल बाद. अमोलची खेळी इथे समाप्त. पाहायला मिळेल उर्फ चिंटू ज्युनियर म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त झाला. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि मी म्हणेल कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजांचं. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे, सुपर पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय ईच अँड एव्हरी बॉलर. 33 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये 8.25च्या सरासरीने चांगली बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील विचार केला तर आपण पाहू शकतो मैदानावरती थोडंसं बॅटिंग करत असताना स्पीडअप करावं लागेल. बॅटिंग करत असताना आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू ज्युनियर पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती. मोठ्या धाव्यांसाठी ओळखला जाणारा, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा मेहुल आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या स्थितीला. आता क्रिकेट आहे, एक गाव एक फॉर्मॅट वेगळं असतं. फ्रँचायझी क्रिकेट वेगळी असते आणि त्यासोबतच प्रोफेशनल क्रिकेट वेगळं असतं. फटका चांगला पाहायला मिळेल. मिडविकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पटका लाजवाब जरूर आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी, लॉंग ऑन मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज ऋतिक पाटीलचा खेळ. बडी मसली जाल में या मॅचची गोल्डन विकेट. वाघाची शिकार मैदानामध्ये. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे.
अक्षय थेटे वॉरियर ऑफ नानकर म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू. दिसतो छोटा, मात्र ज्यावेळेस बॅटिंग करतो ना त्यावेळेस अल्टी पलटी सरळ मागे फ्लाइंग आणि त्यासोबत ग्राउंडेड स्ट्रोक जबरदस्त मारतो असा खेळाडू अक्षय थेटे. स्पेशली बॉलर आहे, मात्र ज्यावेळेस संघाला गरज असते बॅटिंग देखील फार चांगली करतो असा अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे आपल्याला महेश पाहायला मिळतात ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो महेशला. त्यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट होईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड, 36 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. अजून मुकेश गायकर यांचं येणं बाकी आहे. दीपक गीते, मुकेश जे मात्र बाद झाले, मात्र अजून देखील पाहायला गेलं तर दीपकचं येणं बाकी आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता, मात्र बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ब्रिलियंट स्ट्रोक मेहुल विश्वकर्माच्या बॅटमधून षटकार. मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू ज्युनियर च्या माध्यमातून जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय, मोठ्या धावेंसाठी ओळखला जातो. मी नामोल्लेख केला, अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार मोठं नाव, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये एका वर्षामध्ये स्वतःच्या नावाची छाप पाडणारा खेळाडू पाहायला मिळतोय मेहुल. आणि मेहुलच्या माध्यमातून फटका लाजवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती 48 आणि 49 धावेंचं लक्ष मैदानावरती केलं गेलं सेट. डीजे धावा धावफलकावरती आणि 49 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. आता मात्र हे षटक आपण पाहू शकतो, जबरदस्त राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बघा डगआउट डाव्या साईडला, डगआउटमध्ये स्थानापन्न व्हायचं ही विनंती असेल. पियुष 11 JDS विपक्ष मयूर 11 अंधेरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. पाहूया कोण या मॅच मध्ये विजयाचा शिलेदार बनेल. मात्र वैष्णवी 11 कर्जत आपण कुठे जायचं नाही या, कारण पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस वैष्णवी 11 कर्जत अशी असेल. सो या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत जबरदस्त कामगिरी कुठला संघ करेल देखील पाहणं तितकं जवसुकी असं ठरणार आहे. विष्णुबाई शिंगोलिया आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे विष्णुबाई. कारण एक टेनिस बॉल क्रिकेटमधील फार मोठं नाव व्यावसायिक गटाला ते देखील पुरस्कर्ते आहेत. तर पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. एक दमदार अशी स्पर्धा अजय फाउंडेशन अंबरनाथ सावसई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2024 दमदार थरार. आतापर्यंत फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, जी मात्र टीम पियुष 11 JDS संघाच्या माध्यमातून फक्त 48 धावांवरती थांबवलं. मात्र आता दीपक गीते आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये बेवन उर्फ दीपक गीते पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. एक वेगळी ॲक्शन, मात्र ते सर्राट गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा
दीपक पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंड वरती महेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील शार्दुल चौधरी. बॉलिंग मार्क वरती दीपक गीते उर्फ पेवनला आपण पाहू शकतो. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. खोलवडप्याचा बॉल जरूर होता. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एक. बघा बॉलिंग चांगली आहे मी म्हणेल, कारण बॉलिंग टीमकडे अक्षय थेटे सारखा एक नामवंत खेळाडू आहे. पेवन सारखा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत सुमित दहीसरचा एक नामवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. फुलटॉस बॉल फटका लाजवाब. गॅप शॉट सिलेक्शन, स्केलिंग शॉट, टेकिंग गॅप. शार्दुल चौधरीच्या माध्यमातून बॉल सीमा पार. मेलेरंगे रन 4. चौकारच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. यावेळेस फलंदाजाची खेळी होत असताना समाप विकेटचं झालंय पतन. फलंदाज शार्दुल बॅक टू दी पवेलियन. डीजे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली जे मात्र 5 आणि गडी गमावलाय. पहिला शार्दूलची खेळी समाप्त झाली आहे. मात्र रोहित पालेराव उर्फ खिडनी आपल्याला पाहायला मिळेल. मला आठवतोय हा खेळाडू सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. रोहित पालेराव, मॅन फ्रॉम खडिक कोलिवली. खिडनी या नावाने सुपरिचित असणारा खेळाडू आता मात्र मैदानावरती उतरलाय. पाहूया त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. वन ऑफ द टॅलेंटेड यंगस्टर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती आहे असा खेळाडू पाहायला मिळतोय रोहित भालेराव उर्फ किडनी. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा किडनी. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. दीपकच्या माध्यमातून चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न जरूर होता, मात्र वाईट बॉल. अबांतरची धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र श्रेयस शिंदे आपल्याला पाहायला मिळतील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून. मात्र फटका लाजवाब. ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ डाऊन द ग्राउंड मारलेला 4 धावे. ना उम्मीद नाकाम तो है. अरे लंबी है गम की शाम तो क्या शाम तो है. सुरुवात झाली आता. मात्र मी म्हणेल चांगल्या प्रकारच्या बॅटिंगला धावत संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. सिंगल डबल देखील एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. लांबच लांब दूरच दूर फटकेबाजीसाठी ओळख आहे रोहित भालेरावची. रोजचा फॉर्म पियुष 11 JDS संघाच्या हितमध्ये आणि म्हणून मामला सुपर हिट आहे. रोहितच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करत आसमानी सुलतानी तुफानी षटकार. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 16 पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना मात्र ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट हा सोना नसतो. प्रत्येक बॉल चौकार षटकारांसाठी नसतो. मात्र मी म्हणेल सिंगल डबलचा खेळ रोहितला माहितीच नाहीये. तो फक्त येतोय, तो जोडतोय, तो मारतोय, तो तोडतोय, तो फोडतोय, तो तोडून फोडून जोडतोय आणि परत तोडतोय फोडतोय.
22 पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या माध्यमातून विशेष कार्य, प्रत्येकाचं आपण विशेष असं कौतुक करू. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन द बोर्ड. याच दरम्यान उदय शेठ आहिरे आपल्याला पाहायला मिळतील. काल त्यांचा संघ जतीन 11 देखील क्वालिफाय झालाय आणि आज त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल किंवा फायनल मध्ये. मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती अक्षय थेटे वॉरियर ऑफ नानकर मिश्रित गोलंदाजीसाठी एक्सपर्ट असणारा हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. TDPL मध्ये जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळाला होता. तसेच आत्ताच झालेल्या 128 संघांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हा खेळाडू टॉप 2 मध्ये आपल्या संघाला पोहोचवलं होतं. असा खेळाडू अक्षय तेटे आपल्याला पाहायला मिळेल वॉरियर ऑफ नानकर. गोलंदाज तयार अक्षय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार 6 धावा. यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळी षटकार जो मात्र एक्झिक्यूट करण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 28 या आकड्यावरती 28 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. रनआउटची संधी नक्की निर्माण झाली होती मात्र वाईट थ्रो. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 पेस बॉल टाकलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. आता फलंदाज पेस साठी मला वाटतंय तयार असतील. यावेळेस फिंगर रोल थोडेसे केले गेले होते. पायाच्या जवळ टाकलेला बॉल लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदम कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. या हंगामामध्ये जबरदस्त नानकर संघाची कामगिरी राहिली आणि त्याचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का तारणहार जीव आणि प्राण म्हणून ज्याची ओळख आहे असा अक्षय थेटे आणि आता तो प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. धावसंख्या 30 या आकड्यावर. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. फिंगर अप आणि फलंदाज बाद झालेत. विकेटचं होत असताना पतन वॉरियर ऑफ नानकरच्या माध्यमातून हा ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज बाद. महेश बॅक टू दी पवेलियन. यावेळेस चांगला चेंडू आहे.
यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी, कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. रोहित भालेराव च्या सोबत आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र जयशी केळी समाप्त झाली आहे. वॉरियर स्पिरिट पाहायला मिळाली. वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटेच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 18, विजयासाठी 18 धावांची गरज. 6.00च्या सरासरीने आता कामगिरी करावी लागेल चांगली. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सुमितला आपण पाहू शकतो या तिसऱ्या षटकामध्ये, मॅन फ्रॉम द हिसर. पाहूया सुमितच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिलं षटकचे मात्र महागडे ठरलं. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल तो देखील महागडा ठरला. मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी करत असताना संपूर्ण आपल्याला स्क्वॉड पाहायला मिळाला. 2 गडी देखील बाद. आणि विशेष करून कौतुक करेल मी म्हणजे ते अक्षय थेटेचं, त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आता मात्र गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे सुमित. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा सुमित. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब, वाईट बॉल. अमांतरशी धाव फलकावरती 8. समीकरण 18 बॉल आणि 17 धावांची गरज. 18 चेंडू आणि 17 धावा. समीकरण थोडंसं मला वाटतंय ते मात्र अवघड आहे, कारण या मॅचमध्ये जर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी केली नाही तुम्ही तर मात्र मागे ठराल. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती रोहित आहे. रोहित है तो मुमकिन आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 17 बॉल 17 धावांची गरज. 32 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. थोडंसं करेक्शन. 18 धावांची अजूनही गरज पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. तर नक्कीच पियुष 11 संघाचे सर्वे सर्वा निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल.
त्यांच्या टीमसाठी. 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 विकेट जर घेतले 1000 रुपयाचं कॅश प्राइज. निखिल शेठ पाटील साहेब देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. पियुष 11 GDS संघाचे पुरस्कर्ते आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र आता 32 यावेळेस चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो, सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर पाहायला गेलं तर यावेळेस फटका लाजवाब बॅकफुटला आल्यानंतर दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. रोहित बालेराव खेडणीच्या बॅट मधून आलेला षटकार. चा हकदार आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आपण यायचंय. यावेळेस फटका हवेमध्ये, फटका फसल्या मात्र बॉल निघून चाललाय. फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित बालेराव किडनी विजय पवार विनंती असेल आपण यायचा. जितू शेलार आपल्याला पाहायला मिळतील. धावत संख्या धावफलकावरती 45. अक्षय चालतंय कधी कधी होत राहतं. जितू आता आपल्याला यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. तर अक्षय पाहायला मिळतील. 12 चेंडू 4 धाब्यांची गरज. 12 चेंडू 4 असं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू आहे. वॉरियर ऑफ नानकर म्हणून ज्याची ओळख आहे असा अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती 11 चेंडू 4 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 11 चेंडू 4 धावा. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. पुन्हा एकदा चांगला चेंडू हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. 10 चेंडू आणि 4 धावा. समीकरण अगदी आपण पाहू शकतो. पियुष 11 JDS या टीमच्या हक्कामध्ये आहे. 10 चेंडू 4 धावा. 4 चेंडू हे फार महत्वाचं आहेत. या 4 चेंडूंवरती 1 धाव 2 धाव जरी खर्च केली, मॅच शेवटच्या षटकामध्ये गेली तरी देखील मॅचमध्ये कमबॅक जो मात्र होईल. मात्र 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत अक्षय थेटेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा अक्षय या मॅचमध्ये स्वतःची मी म्हणेल एक वेगळी जागा निर्माण करतोय, एक वलय निर्माण करतोय या संपूर्ण मॅचमध्ये. 9 चेंडू 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 8 चेंडू 3 धावा. अशी एकदा बाट. 8 चेंडू 3 धावा. समीकरण थोडंसं मी म्हणेल सोपं आहे. आणि विष्णुभाई या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. एक पुरस्कर्ते फार मोठे आहेत. ज्या वेळेस विष्णू 11 हा संघ इन ॲक्शन मध्ये सातत्याने आपल्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. त्या संघाचे पुरस्कर्ते
यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना झाला फिनिश सामना जिंकलाय पियुष 11 JDS संघाने हार्दिक अभिनंदन टीम हार्ड लक टफ लक मयूर 11 अंधेरी SDZ खिडनी पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच खिडनी पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच खडे गोलिवलीचा जबरदस्त खेळाडू या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि दुसरा